श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अधिक महिना आलेला आहे. 17 मे ते 15 जूनपर्यंत आपला अधिक महिना आहे आणि हा अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना मानला जातो, अधिक महिना मानला जातो, धोंड्याचा महिना मानला जातो, अनेक नावांनी ओळखला जातो. आणि या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता प्रत्येकाला वाटतं असतं ही सेवा करू, ती सेवा करू, हा ग्रंथ वाचू, तो ग्रंथ वाचू, सत्यनारायण करू, काय काय करू असं माणसं आपल्याला होतं. तर मी तुम्हाला आज अधिक महिन्यामध्ये आपल्याला 10 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्याकडून काहीही झालं नाही तर या 10 गोष्टीपैकी कुठल्याही तुम्ही 5-7 तुमच्याकडून जेवढ्या झाल्या तेवढ्या शक्य असेल तेवढ्या तुम्ही या गोष्टी करा. चला तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट कुठली करायची आहे, 1 नंबर. तर बघा, नंबर 1 तर आपल्याला काय करायचं आहे, भगवद्गीतेचा आपल्याला 15वा अध्याय वाचायचा आहे. 15वा अध्याय तुम्हाला, कारण की का वाचायचा आहे, तुम्हाला कितीही प्रखळ पितृदोष असू द्या, तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती कितीही अडचणी असू द्या, तुमचे सर्व अडचणी वगैरे दूर होतील. तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. तर बघा, नंतर नंबर 2ची गोष्ट कुठली आहे बघा, अधिक महिन्यामध्ये तुम्हाला नंबर 2 काय करायचं आहे, तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो तुळशीच्या माळेवरती मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कुठला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी इथे देते बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. कारण की जेवढी आपल्याला भगवान श्री विष्णूंची सेवा करता येईल अधिक महिन्यामध्ये, कारण की हा पुरुषोत्तम महिना मानलेला आहे. पुरुषोत्तम म्हणजेच आपला नारायण देव भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. त्यामुळे आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी करायची आहे. नंबर 3 काय करायचं आहे बघा, आता तुम्हाला कुठले स्तोत्र म्हणायचे आहे. तुम्ही या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम वाचू शकता किंवा मग व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ऐका, कारण की मोबाईलमध्ये आता मोबाईलमध्ये यूट्यूबवरती सगळीकडे आहे, तुम्ही सर्च करू शकता. तुमच्याकडे पुस्तक नसेल विष्णू सहस्रनामाचं तर तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्हाला भेटून जाईल किंवा मग याच्यावरती बी भेटून जाईल बघा. यूट्यूबवरती ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकूही शकता. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र. बघा, 3 गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. 4थी गोष्ट म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये 4थी गोष्ट आहे जी या महिन्यामध्ये तुम्हाला गायीची सेवा करायची आहे. जेवढी तुमच्याकडून शक्य होईल तेवढे तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे. कारण की गोमातेमध्ये 33 प्रकारचे देवता आहे असं मानले जाते आणि धोंड्याच्या महिन्यात 33 अंक हा जो आहे याला खूप जास्त महत्त्व आहे. याला खूप जास्त महत्त्व का आहे, कारण की 33 प्रकारचे 33 कोटी देव हे आपले 33 कोटी देव मानलेले आहे. त्यामध्ये ते आपल्या गोमातेच्या याच्यामध्ये असतात. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यामध्ये 33 ह्या अंकाला खूप जास्त महत्त्व आहे. नंबर 5 बघा काय करायचं आहे तुम्हाला. यानंतर तुम्हाला नंबर 5ला काय करायचं बघा, प्रत्येक आपल्या धोंड्याचा महिना म्हटल्यावर अधिक मास महिना म्हटल्यानंतर बघा, या महिन्यामध्ये तुम्हाला लेकीचं आणि जावायचं कौतुक, कृतज्ञ म्हणजे काय म्हणू, आता सगळेच जण करतात, हे जास्त सांगायची काही गरज नाही. या महिन्यामध्ये तुम्हाला आपण लेक जावा, अधिक महिना म्हटल्यानंतर सर्वात पहिले फोन आपला लेक जावायला असतो. आणि तो फोन का असतो, कारण की या धोंडे खायला या, कारण की त्यांचं आपल्याला कुतूहल कौतुक करायचं असतं. तर बघा, त्यांच्यासाठी तुम्हाला अपूपदान म्हणजेच काय, आपलं अनारसे, बतासे या गोष्टी तुम्हाला जावायला द्यायच्या आहे. इच्छेने, तुमच्या इच्छेने. असं काही बर्डन नाही की हेच दिलं पाहिजे, एवढंच पाहिजे, तेवढंच पाहिजे, सोनंच पाहिजे, चांदीच पाहिजे, असं काहीच नाही आहे. फक्त मेन काय असतं, अपूपदान असतं आणि आपला दीपदान, हे 2 गोष्टी खूप मेन आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहे बघा. लेकीला आणि जावायला द्यायच्या आहे. तुम्ही वस्त्र बघा, नंबर 5 झालेले आहे. आता नंबर 6 तुम्ही वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकता. नंतर बघा, नंबर 8 आता या महिन्यामध्ये काय करायचं आहे, आपण स्वतःला एक सवय लावून घ्यायची आहे की तुम्ही जेवताना बोलायचं नाही वगैरे अशा गोष्टी. कारण की आपली ईश्वराशी आपली एकाग्रता वाढत जाते. कारण की आपल्या मनामध्ये आपण जेवत असतो तेव्हा हे करत असतो, जेवतो वगैरे तेव्हा बोलत असतो. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, कुठलीही तुम्ही असं नाही की जेवताना बोलायचं नाही, हीच सवय नाही, कुठलीही तुम्ही दुसरी एखादी सवय की जी तुमची चांगली सवय आहे ती आपण या महिन्यामध्ये आपण स्वतःला लावून घेऊ शकतो. नंतर काय करायचं आहे बघा, तुम्हाला न चुकता या महिन्यामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे बघा. कारण की
तुमच्या कितीही अडलेले नडलेले कामं असू द्या, तुमचा कुठे पैसा अडकलेला असू द्या, किंवा तुम्ही कर्जबाजारी झालेला आहात, किंवा कोणाचं लग्न जमत नाही, मूल बाळ संतती वगैरे प्राप्तीसाठी तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. तुम्ही 11 करा, 5 करा, 3 करा, 1 करा, 21 करा, 30 करा, 51 करा. सो तुमच्या इच्छेने तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. पण नक्की या महिन्यात तुमचे कितीही अडलेले नडलेले कामं असू द्या नक्की पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. आणि 10वी गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला बघा आपल्याला श्री विष्णूंची जेवढी सेवा अधिक सेवा होईल तेवढी करायची आहे. बघा हा जो ग्रंथ आहे श्री संक्षिप्त श्री भगवत पारायण, ह्या ग्रंथाचं तुम्हाला एक तरी पारायण करायचं आहे. 1 ते 14 अध्याय आहे. तुम्ही एका दिवशी 1 वाचू शकता, किंवा मग एका दिवशी 1 अध्याय वाचू शकता. असे करून तुम्हाला 14 दिवसात तुमचं हे पूर्ण एक पारायण होईल. तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे. आणि बघा इथे तुम्ही एका दिवसात पूर्ण पारायणही वाचू शकता, कारण की 1 ते 14 अध्याय आहे. ते एका दिवसातही वाचणं होतील तुमचे. त्याला जास्तीत जास्त 2 ते 2.5 तास लागतील. बघा व्हिडिओ मी खूप तुम्हाला शॉर्टकट सांगितलं. याच्यातली तुमच्याकडून जेवढी सेवा, असं काही नाही की तुमच्याकडून 10च्या 10 सेवा झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला अजून एक सेवा सांगायची आहे मला. नंबर जास्त होतात, होऊ द्या, काही नाही. यामध्ये तुम्हाला काय दीपदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे अधिक महिन्यामध्ये. आणि तुम्हाला कुठल्याही नदीवरती वगैरे जे पवित्र ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकता. किंवा मग आपली मंजुळ वात जी असती बघा, मी त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, शॉर्ट घेऊन येईल. नाही तर लॉंग, तुम्ही जर कमेंटमध्ये म्हणला मंजुळ वात कशी बनवायची ताई, तर नक्की मी तुम्हाला सांगेल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मंजुळ वात ही आपल्याला लावायची आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये, म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपल्याला मंजुळ वात ही लावायची आहे. दीपदान जेवढं जास्त होईल तेवढं, कारण की आपल्याला ते दीपदान पण करायचं आहे. तुम्ही कुठे मंदिरात वगैरे पण दीपदान करू शकता, कारण की छोटा आपला तांब्याचा पितळाचा वगैरे दिवा केंद्रात वगैरे कुठल्याही मंदिरात, दत्ताच्या मंदिरात वगैरे कुठल्याही मंदिरात तुम्ही दीपदान करू शकता. एवढं आहे मी जेवढं तुम्हाला सांगण्याचा शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा चुकलं माफ करा. चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तुमच्याकडून शक्य नाही झालं ना तर कुठल्याही याच्यातल्या 2-3 गोष्टी तरी नक्की करा. असं काही नाही की जेवढ्या मी सांगितल्या तेवढ्याच झाल्या पाहिजे, कारण की आपण संसारिक माणसं आहोत. जॉब आहे, नोकरी आहे, मुलं आहे, लहान मुलं असतात. सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तुमच्या याच्यातल्या ॲटलिस्ट 2, 4, 5 गोष्टी जरी केल्या तर खूप छान. तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.